साळगावकर म्हापसा रिपोर्टर विशेष कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करता। तुमका सगळ्यांक खबर आसा म्हापसा रिपोर्टर सदांच राजकीय तसेच सामाजिक घडामोडींचे आढावो घेवपाक वेगवेगळ्यो मुलाखती घेत असता आणि आयज आमच्या स्टुडियोत आयिल्ले आसा म्हापसा नगरपालिकेचे नगरसेवक सुधीर रामा कांदोळकर। तुमका खबरूच आसा सदांच एक हसतमुख चेहऱ्याचो देवाची देण आमी तांकां म्हणटा। सदांच चेहऱ्याचेर सदांच तेंचे एक स्माइल आसता। म्हापसा नगरपालिकेन सलग 5 फावटी त्यांनी विजय मिळवून प्राप्त केला आसा। नगराध्यक्ष, नगरसेवक, उपाध्यक्ष तसेच बार्देश भंडारी समाजाचे ते अध्यक्षही असतात। चला तर आमच्या स्टुडियोत आम्ही त्यांचे स्वागत करूया। नमस्कार सर, आमच्या कार्यक्रमात तुमचे स्वागत असा। सर, आम्ही सदांच तुमच्या चेहऱ्याचेर एक स्माइल असता आणि तुमची स्माइल पळोवन आमकां एक मोटिवेट जाता की सदांच एक हसत रावपाचें। पण आज तुम्ही राजकारणात गेली 25 वर्सां कार्य करता। राजकारणाचेर आमी उलयतलेच, पण ह्या हेतून तुम्ही कशे पावले? सांगपाचें म्हणजे 1978 ह्या वर्सा माझी एसएससी जाली आणि हांव बऱ्यापैकी पास जालो। पण फुडें म्हाका शिकपाक मेळ्ळें ना त्या टायमार, प्रॉब्लेम जालो। कितें जालें, तेच्या 5 वर्सां पयलीं म्हणजे जवळ जवळ 1973 आमचे फादर एक्सपायर्ड जाले आणि आमी 7 जाणां भावंडां, 8वी आवय। पण तरी आसतना आवय मेहनत करताली एकटी, पादारान बसताली, नाल विकताली आणि ते आणि ती आमकां शिकयताली। पण आमी मेहनत करताले, बारीक बारीक सिजनान आमी मार्केटान वचप, कोणाची ती कितें बारीक काम करप, जावं आंबे विकप, अशे तरेची आमी संवय लावन घेतलेली तेन्ना। इवन हांव तेन्ना जे आतां आमचे मार्केट आहा पळय, मार्केटाच्या सायडीक आतां यार्ड बी तेन्ना नासले, पण तेन्ना आमी त्या शेतान रोंपे लायताले, जावं कांदे बी तसले लायताले, शेताय लायताले। ते तरी आमी बारीक बारीक मेहनत करून पैसे मेळयताले आणि इस्कॉलाक वयताले। इवन आमी तेन्ना पळय नाटकाचे आमचे म्हापशांत 2 माटो आसले, थंयसर सुद्दां वचून आमी चणे विकता बाबा, तेन्ना ती 10 पैसे 15 पैसे पुडी ती सुद्दां विकून आमी सिन्सियरली काम करून पैसे मेळोवन फुडें वयताले। पण अशें करता करता जेन्ना हांव एसएससी जालो आणि जी आवयची परिस्थिती हांवें पळयली, खरेंच ते आमकां सांबाळटा म्हणसर तिका नाका जाताले। आणि आता माझे कॉलेजचे तर फुडें शिक्षण तेन्ना हांवें चिंतलें तिका नाका जाता, हांव परत परत तिचेच पयशे घेवन शिकूंक वयतलो जावं हे। पण हांवें डिसायड केलें हांव बिझनसांत वयचें म्हणून आणि तेन्नाच्यान हांवें बिझनस चालू केलो। सो केन्नाच्यान तुम्ही तो बिझनेस स्टार्ट केलो? तुमची एसएससी जाल्या उपरांत तुम्ही फुडें शिक्षणाक घेवना म्हणले तुम्ही? ना, फुडें पावूंक ना। सोंपताना 1978 बिझनसान म्हणजे हांव म्हापसा मार्केटान येयलो। थंयसर हांव जे नाल जावं आंब्याचे बी ते बिझनस हांव करूंक लागलो, फ्रुट्स विकूंक लागलो। अशें करता करता हांवें आनीक व्हडलो बिझनस करपाक आमी लायन सोदया, बॉम्बे गेले आमी, आनीक खंय गेले। हेतून हांवें इमिटेशन ज्वेलरी घालपाचें हें केलें। 1918 इमिटेशन ए वॉज चॉयस सेंटर म्हणून एक इमिटेशन ज्वेलरीचे शॉप घातले आणि बरें चलूंक लागले। अशें करता करता हांव सोशल हेतून फुडें वचपाक लागलो। जेन्ना आमचे फादर एक्सपायर्ड जालो तेन्नाच्यान हांव आमच्या वाड्यार कोण येता जाल्यार म्हाका वयचें पडटालें। म्हाका एक ती संवय जाली तांकां ते टायमार हेल्प करप, जावं कोणाक हाडला कितें जालें ती थंयसून हांव तें फूल स्विंग काम करूंक लागलो। कित्याक लागलो, बिझनसांनी म्हाका पयशे मेळटाले। पण अशें करता करता म्हाजी वाटचाल म्हणजे सोशल एक्टिविटीजूय म्हाका जोडल्यो गेल्यो। मागीर अशें करता करता आमचे वाड्यावयले देवळां थंयसर हांव प्रेसिडेंट जालो, जावं राष्ट्रवादी हांगा अलंकारा कडेन थंयसरूय आमी वावरूंक लागले। अशें वावुरता वावुरता नाट्य क्षेत्रांत पावलो। नाट्य क्षेत्रांत पावता थंय आमकां आमचे दोस्त बी आसले, बऱ्यापैकी आमचे डायरेक्टर आमचे जीवन मयेकर बी ते स्पर्धेक नाटकां घालूंक लागले। इवन त्या टायमार आमचे सुभाष नार्वेकर जावं आतां जज जाला राजेश नार्वेकर बी ते आमच्या बरोबर तेन्ना काम करी आणि काम करता करता म्हाकाय बी प्रशस्ती पत्रक जावं एक्टिंगचे प्राइज मेळोंक लागले। 1900 म्हाका खबर आहा 90 सालान वेडा वृंदावन ह्या नाटकान म्हाका एक्टिंगचे एक प्रशस्ती पत्रक मेळ्ळें आणि म्हाका एक 15 दिसाचें एक शिबीर, नाट्य शिबीर गोंया आसलें तेन्ना तेंचे देव हट्टंगडी बी ते एक अटेंड केले आणि परत रोखडेच म्हणाले तुका आनी एक म्हयन्याक म्हणालो बॉम्बे शिबीर अटेंड कर।
मागीर हांवें तें चिंतलें आनी मातशें डिसिजन म्हाजें चेंज केलें आनी ना म्हणल्यार हांव बिजनसूच करतलो. आनी बिजनस करता करता जी हांव प्रेसिडेंट आसल्या कारणान आनी कितें लोकांकूय हेल्प करतालो, पण हें करता करता लोकांचे हे म्हाज्या वाड्या वयले लोक येले, तूं म्हणलें ना इलेक्शनाक वचपाक जाय. हे म्युनिसिपालिटीचे इलेक्शन आसलें, कॉन्टेस्ट करपाक जाय. आनी म्हाकाय दिसलें आतां आमी लोकांची कामां करता, आमकांय परत परत लोकां कडेन धांवचें पडटा, तरी आमचें काम जायना. म्युनिसिपालिटीन पयलें म्हापसा मार्केटान त्रास काडचे पडटा, जावं आनीक कितें लोकांची कामां बेगीन जायना. तर ते हितून हांव ह्या फिल्डान इलेक्शनाक उबो रावलो आनी तेन्ना म्हाका खबर आसा सगळ्यांनी भरघोस मतांनी म्हाका निवडून हाडलो. आनी जो तेन्ना पासून म्हाजेर जो विश्वास दवरला, जे आमचे वाड्यात खरेंच तेंच्या मना पासून तांकां देव बरें करूं म्हणटा, तेंच्यांनी एक पॉलिटिकली म्हाका दिशा दिली. अशें करता करता हांव जेन्ना आमचे पयलीं हांवें म्हाजें घर बांदलें ओन बिजनस करता करता, तेन्ना म्हाका कन्स्ट्रक्शनाची एक आयडिया येयली. त्या हितून बिल्डरूय लायनीन पावलो आनी हांगा म्युनिसिपालिटीन हांव कॉन्सुलर म्हणून निवडून येयलो. कॉन्सुलर म्हणून निवडून येवन तेन्नाय म्हाका खूब मातशी कठिनाई येयली, पण तरी आसतना सगळ्यांचेर मात करून परत ही आमचे इलेक्शन सुद्दां जालें, तेतूनय हांव जिखून आजून पासून सगळ्यांनी म्हाका जे वाड्या वयले आहा जे विश्वास आहा म्हाजेर तो विश्वास आजुनूय दवरतात आनी तांकां खबर आहा आमी कितें तरी काम करतले, त्यांच्या विश्वासानूच हांव फुडें वचत आहा आनी कामांय आमची जायत आहा. आनी अशें दिसता म्हाज्या वाड्याची कामां खुबशी जाल्ली आहा आनी हेच्या फुडें आनीक बरी जावपाक जाय म्हणून हांव सदांच ती धडपड करीत आहा. सर, आम्ही तुमच्या वांगडा अशी बातचीत चालूच दवरतले, पण कार्यक्रमात एक टाइम जाल्लो आसा एक ल्हानसो ब्रेक घेवपाची, पण तुमी खंय वचूं नाका, पळयत रावात म्हापसा रिपोर्टर. ब्रेका उपरांत म्हापसा रिपोर्टर कार्यक्रमात तुमचे सगळ्यांचे परत एकदा स्वागत. आम्ही बातचीत करताले सुधीर रामा कांदोळकर सर हांच्या वांगडा. तुमकां खबरूच आसा एक प्रखर व्यक्तिमत्व आसा आमच्या वांगडा, चला तर आमी त्यांची बातचीत चालूच दवरुया. सर, ब्रेका उपरांत तुमचे परत एकदा स्वागत. आम्ही बातचीत करताले, तुम्ही एक समाजसेवक म्हणटात, तुम्ही स्वतः एक कार्य करताले आणि हे कार्य करताना मनशा भितर एक निस्वार्थीपणा असतो पडटा, सो तुम्ही त्याच्या बद्दल कितें सांगा? म्हाका जे हांव जेन्ना इलेक्शनाक गेलो ना तेच्या पयलीं सुद्दां एक म्हाका पयलींचो बापायचो बी इन्सिडंट खबर आहा. बापायन म्हाका कितें कशें कितें एकदां हें केल्लें तें, म्हणजे हांवें एकदां फट मारलेली ती खेळपाक गेल्लो म्हणून, पण तेन्ना म्हाका जे बापायन कितें कितें ते डोस दिल्ले तेचे वयरसून जे म्हाका कितें तरी तेन्ना पासून जी संवय जडलेली आहा, जे म्हाका अशें दिसता जे समाज कार्य करतले किंवा सोशल वर्क करतले किंवा पॉलिटिक्स करतले जावं कसले 10 जाणांचे जर कार्य करतले जावं सहकार हेतून कार्य करतले जाल्यार एक जाय निस्वार्थीपणान काम करपाक जाय. आनी जेन्ना तूं निस्वार्थीपणान काम करता, ते काम निस्वार्थीपणान करता खूब अडचणी येतल्यो, पण ते काम तूं कंप्लीट करपाक जाय, तेन्नाच तुका तेचे बेनिफीट मेळटले. आतां हांव जे आतां पॉलिटिक्सान आहा, आतां पयलीं जे कोण म्हाजे कडेन येतात कसलें काम घेवन म्हाजे फॅमिलीचे फाटीं दवरून हांव लोकांची कामां पयलीं करता. इवन हे आतां कॉन्सुलर हेतून जावं आतां 25 वर्साच्या कालावधीन ते हांव, पण म्हाज्या वार्डाक जी कोणाची लोकांची कसलीय कामां आसूं, जे घराची आसूं जावं सर्विसींग लावपाची आसूं जावं आनी कितें जावं हे आमचे बारीक बारीक डेव्हलपमेंट जावं गटार रोड हे ते आसातूच, पण पर्सनल सुद्दां कसली कामां आसूं जावं कोण एखादो मेलो जावं आनी कितें तें कळ्ळें म्हाका, जाल्यार म्हाका एक संवय जाली तें कळ्ळें न्हू. म्हणजे तेंकांय खबर आहा बाबा सुधीराक सांगलें म्हणटोनी ती सगळे डेथ सर्टिफिकेट जावं बाकीचे सगळे कितें जाय ते सगळे काम करून दितलो हे तांकां खबर आहा. आनी हे काम करपाक सगळ्यांचे म्हाका ब्लेसिंग आहा. तशें देवानूय म्हाका खरेंच एक काम करतले जाल्यार आरोग्य दिल्लें आहा आनी अशेंच आरोग्य फुडें दिवचें. आनी म्हाजे कडसून
चडांत चड कामां जावची तितूनच हांव खोशी आसता. पयसोच म्हटल्यार सगळे न्हू. जी बार्देस कमिटी आमची भंडारी समाजाची त्यांच्यानी माझेर एक जबाबदारी घेवन त्यांच्यानी हे करून म्हाका अध्यक्ष केलो आणि हे हॉल जावंक जाय म्हणून हे केले. पूण हांवें पळयलें सद्या कॉन्सिलरच म्हणून आहा, चेअरपर्सनाचो चान्स पडना. हेवटेन काम करपाची एक या माझे कडेन एक आयडिया आहा, जावं म्हाका नॉलेज आहा रिगार्डिंग द हे आमचे कन्स्ट्रक्शन जावं बाकी आनी कशें कितें आनी त्याचो फायदो करून दिवपाक जाय. जे कितें नॉलेज आहा ती नॉलेज आमी घेवन वचप ना, ती नॉलेज दुसऱ्याक दिवप. पूण तेन्ना म्हाजेर जी जबाबदारी दिली हांवें ती जबाबदारी स्विकारून ह्या सगळ्यांच्या बार्देसच्या आमचे जे कमिटी आहा सगळ्यांच्या सहकार्यान तेन्ना म्हाकाय प्रोत्साहन दिवपी जावं हे दा म्हणून सांगपी आमचे ते आतां नारायण सोमा वेंगुर्लेकर बाब स्वर्गवासी जाले. ते सदांच सांगताले लक्ष घालून मातशें कर म्हणून. बाकी म्हाज्या वांगडा दुसरे गांवकार म्हणून महमल नायक असे म्हाज्या वांगडा जे फोर्स करताले आनी हेचेर हांवें ते सबंद गोंयभर भोंवन डोनेशन घेवन जवळ जवळ 2.5 करोडाचो तो प्रोजेक्ट. हो प्रोजेक्ट आमी निस्वार्थीपणान पयशाची खंयसरच अफरातफर ना जाता हो केल्लो आहा. पूण हांवें परत कित्याक सांगूंक सोदता, जे निस्वार्थीपणान असल्या सामाजीक क्षेत्रांत जावं असल्या हेतून सोशल हेतून जावं आतां हांगा आमची कॉन्सिलर जावं अशें म्हणून वावरता तेन्ना अशें जेन्ना तूं फाटल्यान लागून जेन्ना काम करतले जाल्यार अश्यो ह्यो वास्तू तयार जाता. आनी ही अशी वास्तू तयार जाल्या ती वास्तू 100 वर्सां पासून तें कांय जावचें ना. खणखणीत वास्तू हे म्हाका हेतूनसून अनुभव येयला. म्हणून हांव ते सदांच आमचे पर्सनल घरचे सुद्धा चड लक्ष दिनासतना जे कितें आतां कॉन्सिलर म्हणून म्हाका लोकांनी निवडून दिला 5 वर्सां. जे म्हाजे कडेन लोक येतात कसली कामां घेवन ती तेंची कामां करपाची जबाबदारी म्हाजी करूंकूच जाय. हांव त्या वॉर्डाचो नगरसेवक. लोकांची हांवें सेवा करूंक जाय ती सगळ्या माध्यमांसून, ती मागीर लायट आसो, उदक आसो, रोड आसो, गटर आसो, ही सेवा करपाक जाय हे म्हाका पुरेपूर माहीत आहा. आनी फटींगपणां करपाचें न्हू हे सेकेंड. पूण तेन्ना निस्वार्थीपणान जर सहकार क्षेत्रांत काम केलें जाल्यार बरें जाता, रिजल्ट मेळटा. सरांन एक सांगलें की निस्वार्थीपणा जेन्ना तूं समाजकार्य करता तेन्ना निस्वार्थीपणाची तितलीच गरज आसा. तुमच्या वांगडा आमी बातचीत अशेंच चालू दवरतले, पण कार्यक्रमान वेळ जाल्ली आसा एक ल्हानसो ब्रेक घेवपाची. पूण तुमी खंय वचूं नाकात, पळयत रावात म्हापसा रिपोर्टर. ब्रेका उपरांत तुमचे सगळ्यांचे परत एकदा स्वागत. आम्ही बातचीत करताले सुधीर रामा कांदोळकर सरांच्या वांगडा. अशी बातचीत आमी तांच्या वांगडा चालूच दवरुया. सर परत एकदा वेलकम तुमच्या आमच्या कार्यक्रमात. आम्ही बातचीत करताले म्हापसा म्हणजे जे आयज म्हापसान जे परिसर आसा, जी समस्या आयज म्हापशान चलता ताचे बद्दल तुम्ही कितें उलोवपाक सोदता? आता आमी जे म्हापशा बद्दल सांगपाचें म्हटल्यार म्हापसा पयलीं म्हापशाचें सांगता. म्हापसा जे मार्केट, म्हापसा शहर आमचे कित्याक लागून फेमस आहा? पयलीं म्हापसाचें मार्केट पोर्तुगेज टायमार पोर्तुगेजांनी बांदलें अशें. आनी तेच्या पयलीं आमचें म्हापसा मार्केट तें अलंकार थिएटर आहा थंयसर आसलें. पूण जेन्ना हें म्हापसा मार्केट बांदलें आनी जें चालू जालें तें फ्रायडे मार्केट, आनी हो जो फ्रायडे मार्केट म्हणटा तो आमच्या टुरिजम नकाशाचेर वर्ल्डाचेर फेमस आहा. जे येयले गोंया येयले जाल्यार म्हापसा म्हणजे म्हापसा मार्केट, फ्रायडे मार्केट. फ्रायडे मार्केट म्हणून जे फेमस आहा तेका लागून आमच्या म्हापशाचें नांव वयर येयल्लें आहा मार्केटाक लागून. पूण कोणी येयलो जाल्यार म्हापसा येता मार्केट पळोवपाक. आनी मार्केटान तुका फ्रायडे मार्केट म्हणिना फुडें जे सरावंडींग आमचे गांव आहा, जे कितें शेतान जे कितें आमचे तयार जाता, जावं कितें एक कोणाचें निर्मणस जालो, कोणा कडेन आनी कितें जालें, नाशणें जालें, जे कोण आपल्या शेतान लायतात तो प्रोडक्ट, जी सोलां म्हणून नाका सीजन कांदे मिरची हे ते सगळे हे म्हापसा मार्केटांत शुक्रारचो तो बाजार भरता फ्रायडे मार्केट. तेतूनसून हे म्हापसा मार्केट फेमस जाल्लें आहा. पूण तेन्ना हांवें पळयल्लें आहा जवळ जवळ 84 बी तेच्या पयलीं
त्याच्या पयलीं तेन्ना जे टुरिझम हे स्टार्ट जाले तेन्ना म्हापसा मार्केटाक सायट सीन टूर आसताले आनी ते टायमार जवळ जवळ अर्दे वर एक अवघे 2-3 बसी येताल्यो आनी त्यो मार्केटानूच लागताल्यो पूण तितलें पॉप्युलेशन नासलें जस्ट टुरिझम स्टार्ट जाल्लें तेन्ना पण तेन्ना सुद्दां ते टुरिस्ट येयले काय म्हापसा मार्केट बी पळयताले आनी मार्केटाक लोकांक बरें गिरायक जातालें अशें करता करता आतां टुरिझम वाडलें पॉप्युलेशन वाडलें पूण आमचें मार्केट थंयच उरलें आमी पार्किंग बी ते अजून काय व्यवस्था केलीच ना हेचेर लक्ष जालेंच ना पण म्हाका अशें दिसता जे फाटलीं 10-12 वर्सां जालीं आमचे स्वर्गीयवासी जे आमचे पयलींचे मुख्यमंत्री बाब मनोहर पर्रीकर तशेंच आमचे डेप्युटी सीएम बी तेन्ना आसले जावं आमचे म्हापशेचे बाबूश यांचे बरोबर आमच्यो सदांच मिटिंग्यो जाताल्यो रिगार्डिंग म्हापसा डेव्हलपमेंट पयलीं टास्क फोर्स म्हणून जालो मागीर करता करता टाउन प्लॅनिंग कमिटी म्हणून जाली टाउन प्लॅनिंगच्या कमिटीच्या अंडर जे आमचे टाउन प्लॅनिंग स्कीम फुडें येवपाक लागली आनी हेचेर डिस्कशन करता करता सदांच आमचे स्वर्गीयवासी बाबा आमचो मनोहर पर्रीकर म्हणटालो म्हापशाचे एक प्लॅन डेव्हलपमेंट जावचें प्लॅन व्यवस्थीत पण तेका लागून ते खटपट करताले पण अशें करता करता तेंच्यानी डिसायड केले एक हे जी 10 लाख स्क्वेअर मिटर सराउंडिंग जमीन आहा न्हू ती घेवन एक प्लॅन करून डेव्हलपमेंट करचें म्हणजे तुम्ही एक म्हटले की डेव्हलपमेंट अजून पर्यंत ऑप्शन जावना जेन्ना तुम्ही निवडून आयिल्ले तेन्ना ते कशें आसलें आतांचें सिच्युएशन कशें आसा नो तेन्ना आमी जेन्ना निवडून येयल्ले पण तेन्ना पळय डेव्हलपमेंट जाल काय म्हण आमी पळय भारतीय जनता पक्षाचे आमी कार्यकर्ते आसले इवनूय आमचो म्हापसाचो एमएलए बाबा स्वर्गीयवासी फ्रांसीस बाबूश होय तेन्ना काँग्रेसीन आसलो तेकाय थंयसून काँग्रेसीनसून येवटेन हाडून इलेक्शनाक उबो करपाक वयर तेन्नाय आमची खूब मेहनत आसा पूण अशें करता करता आमकां एक ध्यान जाल्लो म्हापशाचे हे डेव्हलपमेंट जावचें कशें बेश्टी गटार केले आनी रोड केले म्हणून डेव्हलपमेंट न्हू आतां कितें जालां म्हापसा एक वर्ल्डाचेर एक टुरिझमाचे हेचेर फेमस आहा एक फ्रायडे मार्केट आनी ते मार्केट म्हणजे म्हापसा बाजारांत सगळे एका जाग्यार मेळटा इवन आमचे मार्केट सुद्दां प्लॅन जाल्या बाबा बांगराची शॉपां हेवटेन ग्रोसरी हेवटेन आनी कितें अशें ते प्लॅन आसले न्हू ते आमी मेंटेन करपाक जाय म्हणटकीर एक डेव्हलपमेंट सगळे डेव्हलपमेंट तेका आतां कितें जाय मार्केटाक पार्किंग जाय हे जाय अशें हे करून डिस्कशन करून आमी प्लॅन डेव्हलपमेंट करपाक लागून फुडें सरले ती टाउन प्लॅनिंग स्कीम त्याच्या अंडर एक 10 लाख स्क्वेअर मीटर जमीन घेवपाची आनी तो प्रोसेस फुडें गेलो इवन गव्हर्नमेंटान अप्रुवल घेवन इवन कन्सल्टन्सी अपॉइंट केली आनी ती सर्वे आहा ती जाल्ल्या काम फुडें केल्ल्या पूण वेळानुसार आमचे मनोहर पर्रीकर ते गेले स्कीम अजून थंयच आहा पण अशें काय म्हापशाचें डेव्हलपमेंट जावचें ना पण म्हापशाचें डेव्हलपमेंट जातलें जाल्यार पयलीं आमकां पार्किंग प्लेस जाय मार्केट वयर सरतले जाल्यार 100-150 बसीस एट द टायम पार्क जावंक अशें पार्किंग जाय जॉगर्स पार्क बरें जावपाक जाय ती बोडगेश्वर टेम्पल आहा सगळें कॉन्क्रिटायझेशन केलें जाल्यार जायना जे बोडगेश्वर टेम्पल आहा हे आमचे कन्सल्टंट आहा जे पळय टाउन एंड कंट्री प्लॅनिंग स्किमीचे LKS म्हणून ते स्पॅनिश कंपनी ती आनी तेंच्यांनी ते कॉन्ट्रॅक्ट आपण घेतलेले आनी व्यवस्थित प्लॅन करतात चलता तेंचे जवळ जवळ म्हाका दिसता ही स्किमूय 50% फुडें गेल्ली आसा पण आतां मार्केट वयर काडटले जाल्यार कितें एम्युनिटीज जायो सांगला पार्किंग पयलीं मागीर तेतून तेंच्यांनी व्यवस्थित प्लॅन केला जे बोडगेश्वरचो ट्रायंगुलर पीस आहा थंय जॉगर्स पार्क म्हणजे फक्त थंय काय आनी कॉन्क्रीटचे काय येना फक्त एक जिम बी कितें येतलो आनी बाकीची सगळी ग्रीनरी व्यवस्थित रोड हे लँडस्केपिंग जातले व्यवस्थित आनी जो बोडगेश्वर आहा बोडगेश्वराचो हे सगळे जात्रा हे ते व्यवस्थित अशें ते प्लॅनिंग चलतालें तेजे पासून पार्किंग मोरण सायडीक मागीर ते
एक आता एक्झिबिशन जा आनी कितें जा आनी कसले एक्टिविटीज खंयचे हे येयलो सेल येयलो जा आनी कितें येयले तेका लागून एक 50-60 हजार स्क्वेअर मीटर अशी ओपन लँड जशी जी दिल्ली बी कशी आहा प्रगती मैदान सगळे तरेचे एक्टिविटीज थंयसर ते सगळे सोयी आसा मागीर मोराड सायडीक तेवढे थंयसर तर एक आर्टिफिशियल लेक जे वॉटर प्रिजर्व करपाक जावं तशें मागीर रोड बी सगळे ब्रॉड एक हायवे टू खोर्ले जॉईंट जावपाक एक रिंग रोड म्हणजे तो जवळ जवळ ते बॉर्डर रिव्हर्सल बोडगेश्वराच्या पासून तशे अशा तरेचे प्लॅनिंग म्हणजे खंयसर तरी थोडे कमर्शियल वेअर हाऊसेस जी ऑफिसां बी कंजेस्टेड हेतून आहा खंयसर तरी सगळी ऑफिसां अशा तरेचे ते प्लॅनिंग हे टाउन प्लॅनिंग स्किमी जे आमचे बुजुर्ग बाब आमचे मनोहर पर्रीकर त्यांच्या सपनान तशें आसले आणि अशें तर जाले जाल्यार खरी म्हापशाची डेव्हलपमेंट जातली आणि हे डेव्हलपमेंट करताना ते हे जर सगळे डेव्हलपमेंट येतात ते माझ्या वॉर्डाक लागून येता पण अल्टिमेटली हांवूय चिंततालो अशें बेगीन जावनी म्हणून आमी खटपट करताले आणि त्या हेतूनच आमचे डेव्हलपमेंट झाले आमच्या वॉर्डाचे डेव्हलपमेंट झाले म्हणजे हे स्किमीन ते ओपन ग्राउंड आसतलो प्ले ग्राउंड भुरग्यांकूय खेळपाक जावं हे करपाक बरी संधी मेळटली आता ना जाल्यार आमचे मोराड सायडीचे बी भुरगे हे शेतान ग्राउंड आसतना शेतान खेळटात क्रिकेट म्हण फुटबॉल म्हण ते चालू असता पण हे अशें जर प्लॅन डेव्हलपमेंट केल्ले जाल्यार सगळे तरेचे हे जात आणि मार्केटाकूय गेटअप येवपाचो तेतून आमची एक मेन रिव्हर तार आहा ती रिव्हर तार आहा तिचे तेंच्यांनी डेव्हलपमेंट म्हणजे इवन एक फाटो सारको बोडगेश्वर मंदिर आहा तेच्या फाटसून हाडून इवन थंय बोटिंग हे ते करपाक इवन रिव्हर तार आहा पळय ती मांडवी रिव्हराक जॉईन जाता बोटिंग सुद्धा केले जाल्यार म्हापसासून जे ट्युरिस्ट हे पॉइंट म्हणटा तसो कोणी येयले जाल्यार ते थंय बसले सुद्धा जाल्यार पणजे वचूं येता बोटिंग करूं येता अशा तरेचे ते ब्युटिफिकेशन जावं अशा तरेचो तो टाउन प्लॅनिंग स्कीम हेतून रोड्स म्हण सगळे ब्रॉड आसतले बाकीची सगळी तेतून सोय रोड जाले जाल्यार रोड सायडीक बाबा डक्ट्स आसतले तेतून सुद्धा केबल इलेक्ट्रिक केबल म्हण आनी कितें सिवेज लायन म्हण ह्यो सगळ्यो एम्युनिटीज हे जे एलकेएस कंपनी आहा हे करताना तेंच्यांनी सगळ्यांचो विचार घेवन हे केल्ले आहा इवन आमी हेच्या बद्दल आमी मिटिंगे घेतलेले आहा जे म्हापशे जे आर्किटेक्ट असे गोंयचे कोण आर्किटेक्ट्स आहा तेंच्या आर्किटेक्ट्सांची मिटिंग घेतलेली लोकांची मिटिंग आमचे पर्रीकर आसतना मिटिंग पण अशे तरेचे हे म्हापसा डेव्हलपमेंट करपाक हे जाले जाल्यार जातले आता आमी दुसरे एक आमी आता पळयला बस स्टँड करता म्हणून आमी लागले पण प्लॅन बी सगळे जाल्ले आहा पण फायल फुडें वचना काम स्टार्ट जायना हेतून कितें म्हापशेकारांचे चुकलां कितें कांय सदवाना इवन आयज तो आमच्या काउन्सिलाक इश्यू येयल्लो हे आमकां 14 फायनान्सचे जे ग्रांट येयल्या ते ग्रांट्स म्हणजे तितले एक 3 करोड सुमार थंय मोडचे ते कित्याक मोडचे तर ती आता ओपन स्पेस आहा पळय ती हेची तेचो आमी प्रोजेक्ट पास केल्लो आहा ती ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटाचे जागा ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटाचे थ्रू तो प्लॅन बी पास जाल्लो आहा हेच्या पयलीं आमी 1 करोड 39 लॅक्स मोडून ती भर घातली आनी बरें लेवल केल्ली पण थंय आतां लोकांनी माती बी हाडून डंप केल्ली आहा पण ती डंप केल्ली आहा माती ती लेवल करून तेचेर आतां आमी टारिंग करचे म्हणून तेका लागून जो आमचो एक फंड्स आसलो जे आमचे म्युनिसिपालिटीची आमची बिल्डिंग आहा ती आमकां पावना कंजेस्टेड जाता जावं आमचो रेकॉर्ड हांगा थंय वयता जावं आमकां जे कौन्सिलाक हॉल जाय जे मिटिंग्यो घडटा जे म्हापशाकारांचे आमी सगळे डिसायड करतात थंय ते म्हापशाकारांक हॉल जाय जाल्यार ते पयशे म्हणटा ते थंय डायवर्ट करया पण फायदो कितें आहा थंय आमी काय ना ते बस स्टँड थंय चालू जायना फक्त लेवल करतले सोलिंग करतले आनी टारिंग करतले टारिंग करून आमचो म्हापशेकारांचो बस स्टँडाचो प्रश्न सुटाना मागीर अशें जालें ना म्हणून ते हांवें तरी म्हटलें बस स्टँड आतां थंय व्हरतले मागीर
2-3 करोड म्हणून तू कोण तरी मावला ना ते थंय जाल्यार थंयसून थंय व्हरता बस स्टँड आनी थंय पार्किंग मेळटा जावं थंय पार्किंग मेळ्ळें जाल्यार म्हापश्याच्या मार्केटाक पार्किंग मेळ्ळें मार्केट फुलोवंक शकता पूण म्हणून हांवें सजेशन दिलें तरी सांगलें तांकां तरी ते म्हणटा हे इश्यू आहा ते दोनदा आमी टेंडर केल्ले आतां टेंडर केल्ले पळय एकदां तो कोणी येवचे ना कित्याक लेबर ना आतां फुडें येवंक शकता पूण हे 3 करोड तर थंय मोडलेले जाल्यार ती एडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डींग जातली आसली म्युन्सिपालिटीक रेकॉर्ड रूम मेळटलो आसलो आनी हॉल म्हणजे लोकांचे कितें ती रेकॉर्डाक लागून हांगा थंय नाचचें पडटा जावं आमी नाचतात जावं लोकांच्यो फायली जातात तेचो सुटावो जावपाचो पूण आतां हे पयशे थंय घातले जर बरें आहा पूण हांव म्हणटा हो प्रोजेक्ट आहा पळय बस स्टँड जावं बस स्टँडाचो प्रोजेक्ट फुडें वयतलो काय ना आतां थंय घातलो ती तारीख केलें आनी बस स्टँड थंय हाडलो म्हणजे अशें दिसता हे आमचे एक साधारण बेश्टे ते खेड्यान बी कशें एक शेड आसता आनी बस स्टॉप बरो बस स्टॉप आमी सोडून अशें थंय व्हरतले आनी फुडें आनी हो प्रोजेक्ट आमी घेवचे ना अशें कितें तरी दिसता कांय समजना हितून पण तरी आसतना म्हाजें कितें आहा तें सजेशन हांवें मांडलेलें आहा पूण अशे तरेचें हें जावचें न्हू सगळें तें समज बरें कॉंक्रीट डेव्हलपमेंट जावचें अशें तरी म्हाका दिसता कित्याक हांवें एक करून दाखयल्लें आहा म्हाका हांगा काम करूंक मेळना थंय खंयसर काम करूंक मेळटा थंयसर हांवें एक सादारणशें तरी एक हॉल बांदून दाखयला कंप्लीट करून दाखयला बऱ्यापैकी निस्वार्थीपणान 10 रुपयाचो सुद्दां थंय हिशोब आसा सो तुम्ही खूप बरो विचार मांडलेलो आसा आयज म्हापशा शहराचे डेव्हलपमेंट कशें जावचें हो खूब एक बरो विचार आसा आमी बातचीत तांच्या वांगडा अशेंच चालू दवरतले पण कार्यक्रमात वेळ जाल्ली आसा एक ल्हानसो ब्रेक घेवपाची तुम्ही खंयच वचूं नाकात पळयत रावात म्हापसा रिपोर्टर ब्रेका उपरांत तुमच्या सगळ्यांचे परत एकदा स्वागत आम्ही बातचीत करताले सुधीर रामा कांदोळकर सरांच्या वांगडा सर आमकां खबर आसा तुम्ही गेली 25 वर्सां जाले राजकारणात वावुरता आणि गेल्या इलेक्शनाक तुम्ही भाजपाचे 10 वर्सां जाले तुम्ही प्रखर नेतृत्व करीत आसा आणि गेल्या इलेक्शनाक तुमकां तिकीट दिवंक ना तुम्ही संविधान निवडून येतले आनी सगळ्यांनी तुमकां अशें दाखोवन दिलें पण तुमकां तें तिकीट दिवंक ना हाचे फाटलें कारण कितें आसा ते पक्षाचे डिसिजन पण हांव जो 95 पासून 96 पासून आमचो जे MLA फ्रांसीस डिसोजा ते पयलीं म्हाज्याच बरोबर 95 इलेक्ट जाल्ले आमी बरोबर आसले पण तेन्ना ते काँग्रेसीन आसले काँग्रेसीनसून तेन्ना आमी हेवटेन हाडलो आनी तेन्ना पासून हे जाले मागीर BJPन जॉयन जाले आनी म्हाकाय दिसतालें बाबा वयर आमची गव्हर्मेंट आहा सकयल आमचेच जाय आनी आमी सगळे जर एकठांय रावले जाल्यार म्हापसाचें कितें तरी डेव्हलपमेंट जातलें पूण ह्या उद्देशान आमी सदांच थंय आसतले आनी पार्टीची कामां करताले सगळे वावुरताले आनी अशें दिसतालें म्हापशेचें खूब कितें कितें जाता कितें 10-12 वर्सां आमी टास्क फोर्स हे ते बाबा स्वर्गीय श्री आमचो मनोहर पर्रीकर बाबू सेंच्या पासून आमी जी कामां करताले डेव्हलपमेंटाची चर्चा करताले हे जाताले पण चर्चा आयज अशें दिसता ती चर्चा थंय उरल्या आनी शेवटाक हे काय ना पण इतलें काम करूनय हेच्या पयलीं म्हाका खूब जाण हे करताले बाबा तूं आमचे पार्टीचें हे कर तें कर ना कितें तरी डेव्हलपमेंट करतले जाल्यार वयर ते गव्हर्मेंट आहा हांगाय आमी आहा कॉन्सूल आहा सगळे तर व्यवस्थीत सगळे फुडें वचा जाल्यार डेव्हलपमेंट जातले अशी म्हाजी हे आसतली म्हणजे हेतून आमी फुडें वयतले आतां फुडें करता करता म्हाकाय दिसताले ते तिकेट म्हाका दितले म्हणून पूण आतां तेंच्या भितर कशें कितें जालें कितें पार्टीचे आनीक कितें भितर पॉलिटिक्स आसता हे काय समजूंक शकना सध्याचे म्हापसाचे जे आमदार आसा जोशुआ डिसोजा हांचे तुमकां कितले सहकार्य लाभले सध्या म्हापशाचे जे डेव्हलपमेंट कितें आहा ते फुडें वचोंकच ना आतां हांव पळयता आमचे वार्डाचे गेल्या 3 वर्सांचे जे डेव्हलपमेंट ग्रांट जी कामां आमी फुडें घातलेली आहा
ती अजून फुडें वचोंकूच ना पूण ही कामां करतले जाल्यार जे आमकां डीएमए कडसून पयशे येतात ते डीएमए कडसून येता ते पयशे आमचो पंचायत म्हापसाचो एमएलए तेंच्यांनी खटपट करून आतां ती हाडपाक जाय आनी हेच्या पयलीं आमचे बाबूजी कितें करताले तो इश्यू ते केन्ना तरी हितून एसेंब्लीक काडटाले आनी कितें काडटाले क्वेश्चन करताले आनी फंड्स तो हाडटाले तो फंड्स येयलो ना म्हणजे जवळ जवळ म्हाजी दिसता म्हाका एप्रुवल बी जावन सगळी आहा थोडी अंडरची हे आहा वर्क ऑर्डर दिल्ली आहा पूण कामां ती स्टॉप आहा आनी वेळान सर आतां करता करता कामां बरे डिले जाले आनी आतां कोविडचे हे जाले तेका लागून सगळे फंड्स हे जाल्ले आहा म्हणून ते तितले सहकार्याचे हे सगळे जालेच जाले ते खंयतरी युवा असल्या कारणान खंयतरी कमी पडटा कशें तुमकां दिसता तशें कांय ना म्हाका काय खबर आहा आतां पळय हांवें पयलीं म्हणटा हांवें हो बांदलें कित्याक बांदलें एक्सपिरियन्स आहा म्हाजे कडेन एक कितली मेहनत करता 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 एक नॉलेज येयली त्या नॉलेजीसून हांवें बांदलें म्हणून कितें आसूं पूण कसल्या फिल्डान वयतले जाल्यार नॉलेज आसपाक जाय एक्सपिरियन्स आसपाक जाय पूण एक्सपिरियन्स परत परत काम केलें हें केलें जाल्यार तेका एक्सपिरियन्स येता तातूंत म्हाजें तशें कांय येना कोणा कडेन एक्सपिरियन्स बाबा भुरग्या कडेन आहा तो काम करूं शकता कोण वयस्कर तेजे कडेन जावंक शकता तें कांय ना पण काम करपाची एक पद्दत आहा तें काम केलें फाटल्यान लागून करपाक जाय जाल्यार जाता तें आतां म्हाका एक सोशल हितून वावरपाची संवय आहा काम करपाची संवय आहा आमी खटपट करता पण हांवें इवन पळय प्री मॉन्सून वर्क जे म्हापसा आमचे केन्ना केन्ना पडटाले पूण म्हाका ते सर्वे केली पर्सनल वचून सर्वे केली आनी तें काम जावपाक जाय म्हळ्यार डायरेक्ट कलेक्टराक दिलें आनी हेका दिलें WRD दिलें कन्सर्न कोण आहा तेंची मिटींग घेतली पर्सनली व्हरून तांकां दाखयलें बाबा हो नाला बोडगी शहरा पासून मेन नाला येता तो ह्या रोडा पासून पावला हांगा आनी थंयसून मागीर शेतान वयता मटार कितें पडटलें म्हणटरी तेंच्यांनी तुमी म्हणलें इन्स्पेक्शन करा इन्स्पेक्शन केलें तांकां काय कळ्ळें बाबा ती नॅशनल हायवे एका जे नाला थंय तो पावता थंयसून फुडें कंटिन्युटी ताका ना मागीर तेंच्यांनी ते पयल्या वॉर्डर कॉन्ट्रॅक्टर वॉर्डर दिलें आनी काम जालें आनी आतां पळय उदक येवंक ना इवन बोडगेश्वर सांकवाळ थंय सुद्दां उदक येवंक ना पूण हेका मातशें एक्सपिरियन्स लागता सो तुम्ही एक म्हटलें की तुमकां म्हापशाचें एम्प्लॉयमेंट खूब बरें जाल्लें आसा आनी तितूर एक विशय जाता म्हणल्यार तार रिवर आनी सिवेज हेचे बद्दल तुमी कितें सांगतले आतां पळय सिवेज आतां जे तार रिवर आनी पोल्युटेड जाले नो डावट खरी खबर ती जे आमचे म्हापसाचे जे टॉयलेट आहा ते पुर्तुगीज टायमाचे टॉयलेट आनी पुर्तुगीज टायमाचे गटर आसले थोडे आदी आमचे जे सेप्टीक टँक जावं सोप पीट हे नासले डायरेक्ट टॉयलेट पीक टॉयलेट आसलो एक आसताले आनी ते मागीर दुकरा बी हे करून ते क्लीन जाताले पूण मागीर कितें जालें हे जे टॉयलेट आहा जे हे टॉयलेट डायरेक्ट कनेक्ट केले हेका आमच्या गटराक आनी ते गटर सगळे हे तार रिवरीन वयता नो डावट पण तार रिवरीचो प्रश्न सुट्टा ही सेवेज लायन घातल्या पळय इवन आमचो ट्रिटमेंट प्लांट कंप्लीट जाला पूण हेच्या फाटसून लागत ही जर बेगीन जायत जाल्यार 60% जे रिवर तारी ही जी घाण वयता ती स्टॉप जातली तर मेन हे तेच्या फाटसून लावूंक जाय दुसरें नो डावट जी तारी कडेन जी पायपां घातल्या ते बॉटम पायप आहा पळय ते चोक जाला नो डावट आनी बाकीचे सगळे घाण वचून आनी जी आमची न्हंय आसली एक माण फूल आहा म्हणटाले आमी म्हाकाय खबर आहा आमी जे नुस्तें धरपाक वयताले थंयसरूच आमी वचून स्टडी करताले पूण ती आयज उतर जाल्ली आहा कित्याक लागून उतर समज म्हापशाची घाण जर शेतां म्हण प्लास्टीक म्हण हे वचून ती हे जाल्ली आहा आनी शेतकार बी आतां शेतां लायना ती झाडां जे वाडलेली आहा बांद कोण सारको करिना म्हणून ते सगळे मॅच जाल्ले आहा पूण हे सगळे जी टावन प्लॅनिंग स्कीम आहा तेतून आहा आनी जाता बेगीन आमच्या एमएलएनूय हेतून लक्ष घालून हे सिवेज ट्रीटमेंट प्लांट आहा बेगीन हे करची आनी हांवें चौकशी केल्ली ते म्हाका म्हणटाले जे आतां कनेक्टिविटी करपाचें आहा पळय हावस टू हे चेंबर ते तर जाय 6 म्हयन्याचें काम 6 म्हयन्या भितर हो प्रॉब्लेम सॉल्व जाता मागीर जे ते पायपां जी काडपाची आहा ती तेंच्यांनी ते नॅशनल हायवेचो रोड आहा मदीं एक गिरवडे वाटेर एक हे आहा जे थंयसर एक पायपांचो ब्रिज आसलो ते काम घेतलेलें आहा ते काम जाले उपरांत ते फुडें घेतले म्हणून म्हाका दिसता डिसेंबर पासून ते काम चालू जावपाचें आहा हांवूय तेंच्या फाटसून आसता
पण हांवें ताका पब्लिसिटी दिवना पर्सनल लेवल वचून हांव तें काम करीत आसता आनी इवन सिवेज ट्रिटमेंट प्लांट हो रेडी जाल्लो आसा व्हडलेशें काम ना जे हावस टू जे चेंबराक कनेक्टिविटी दिवंक जाय कनेक्शन दिवंक जाय त्याचो तेंच्यांनी टेंडर काडून ते युद्ध पातळीचेर काम केलें 6 म्हयन्या भितर जाता फुडल्या पावस येवच्या पयलीं जो हेतून आमी जे रिवराची घाट वयता तो प्रॉब्लेम सॉल्व जाता इवन आमी जे म्हापसा मार्केटाची घाट पीट जावची म्हणून एसटीपी प्रपोज केल्ली तोय थंय प्रोजेक्ट आहा तोय तेंच्यांनी कंप्लीट करून घेवपाक जाय हे मेन काम आहा ते आमचे एमएलएनी करपाक जाय आनी आमचे चेअरपर्सन जावं कोणी तेंच्या फाटीं लागपाक जाय जाल्यार कामां जाता पूण कितें आहा हे काम करतना हांगा निस्वार्थीपणान काम करपाक जाय हे काम करता ते आपले कशें काम केलें जाल्यार जाता सर गेली 25 वर्ष झाले तुम्ही भारतीय जनता पार्टीत काम करता एक भाजपाचे कट्टर नेते म्हणून तुम्ही वावरता आणि गेल्या निवडणुकीत तुम्ही थोड्या मतांनी तुमचा पराभव जालो तुम्ही काँग्रेसीन गेले हाच्या फाटलें कारण कितें आणि जर तुम्ही ह्या निवडणुकीत येत्या निवडणुकीत परत जाल्यार तुम्ही खंयच्या पक्षान वतले हांव पयलीं पासूनच बीजेपीचो कार्य करतो नो डावट कार्य केल्लें आहा पूण जेन्ना इलेक्शन टायम येयलो त्या टायमार हांवें म्हापशेकारांची मिटींग घेतलेली आनी म्हापशेकारांनीच म्हाका प्रिफरन्स दिलो तूं खंयच्या हेतून वच आमी तुज्या बरोबर आहा तूं निवडणुकीक रावपाक जाय पूण हांवें परत एकदां मिटींग घेतली बाबा कोण बसून मेळटा पळोवया पूण काँग्रेसी वाटेन म्हाका कॉल येयलो आनी बाकीचे सगळे फोर्स करूं लागले ते फोर्स करूं लागले अशा आमचे टिकेटीचेर तूं राव हे कर अशें कर तशें कर आनी हे आमचे जनता जनार्दन वोटर्स तेंचे हेचेर हांव न्हू तेंचे सगळ्यांचे आयकून हांवें काँग्रेसीचे हेचेर निवडणूक लढयली आनी सगळ्यांनी बऱ्यापैकी म्हाका हे दिली 10,000 वयर म्हाका वोटींग पडली सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा बरो सगळ्यांनी म्हजेर विश्वास दवरलो आनी तेंकांय खबर आसली येतात म्हणून पूण पॉलिटिकली कितें जालें हे बाय इलेक्शन समज गोंयाचें इलेक्शन जाल्लें तेन्ना सगळे लिडर्स आनी कोण सगळेच म्हापशाक लागले आनी पॉलिटिकली ते गव्हर्मेंट आसल्या कारणान हे आसल्या कारणान सगळे थोडेशे हेतून म्हाका मार खावचो पडलो आणि येत्या निवडणुकीत तुम्ही खंयच्या पक्षान वतले येता निवडणुकेक आमचे वोटर्स आमचे म्हापशेकार तेंच्या मनान कशें कितें करपाचें तेंकांच घेवन हांव फुडें वयतलो सर आज तुमच्या वांगडा आमी बातचीत केली वेगवेगळ्या विशयांचेर आमी तुमच्या वांगडा बातचीत केली खूब बरें दिसलें आनी तुमच्या कडल्यान एक शिकपाची गजाल म्हणल्यार कसलेंय काम करतना एक निस्वार्थीपण आसपाक जाय हें आमी आयज शिकपाक मेळ्ळें आयज आमी बातचीत केली सर सुधीर कांदोळकर हांच्या वांगडा तांचे कडल्यान निस्वार्थीपणान कशी आसची आनी कसलेंय सोशल काम करतना निस्वार्थीपणान आसपाकूच जाय आयज आमचो कार्यक्रम आमी हांगाच सोंपयता पूण तुमी खंय वचूं नाकात पळयत रावात म्हापसा रिपोर्टर